कांदा टाकून घेतला. काय बनवतोय तू? दाल फ्राय. तर ते कांदे टाकलं आहे आणि काय पाहिजे? कांदा फोडणी देतो. अच्छा, फोडणी देते इथे पप्पा. आता इथे आला लसूणचं खलबत्त्यात टाकून चेचून घेतलं आणि नंतर गॅसचा फ्लेम बंद केलाय. आता ह्याला चांगलं मिक्स करायचं. आता थोडंसं फ्लेम वाढवायचं. आपल्या चांगलं मिक्स करायचं. नंतर दोन तीन तेजपत्ते आणि सुक्या लाल मिरच्या टाकायचे त्याच्यात अशा. हे सगळं टाकलंय. तेजपत्ता, मिरी आणि ती लाल मिरची. असं याला परत चांगलं मिक्स करायचं. आपलं इथे मिक्स झालंय. आता आपलं मिक्स झालंय पूर्ण. थोडासा गोल्डन कलर आल्यावर आपल्या ते मिक्स करायचं, स्टॉप करायचं. आणि थोडी हळद टाकायची इथे, 1 चमचा हळद. लाल मसाला आहे ते अर्धा स्पून लाल मसाला टाकला आहे. नंतर मीठ टाकायचं चवीनुसार. गॅसची फ्लेम फास्ट करून आपली डाळ भिजत घातलेली ती ह्याच्यात टाकायची आहे. हे बघा, कुकरवर लावलेली डाळ ह्याच्यात आता टाकायची आहे. तसा थोडा येल्लो कलर यायला पाहिजे, म्हणजे असं हॉटेल सारखं. कुकरमध्ये 1 तांब्या पाणी आणि जे उरलेलं आहे ते ह्याच्यात टाकायचे. आपण पूर्ण टाकलेलं आहे चांगलं. तर गाइस बघू शकतात आपल्या डाळीला चांगला रंग आलाय. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. मम्मी टाकणार. मम्मी मीठ टाकते.
पप्पांना काय जमत नाही, मम्मी मीठ टाकते या डाळीत चवीनुसार. झालं मीठ. तर मम्मीचं काम झालं वाटतं. मम्मी ढवळते इथे. मम्मी जाते. मम्मीने आपलं काम केलं आणि निघून गेली, बसली आहे तिथे. चला आप्पा तुमचं काम थोडं ह्याला काम डाऊन होऊ दे. कढी येऊ दे. कढी येत चालली आहे. डाळीला चांगली उकळी आली आहे. मी तर हाय स्पीडवर करायचं, तर थोडीशी इथे वाफ येऊ दे. हे बघा चांगला उकळ आलाय. तर इथे गाईस बुलबुली आलेत डाळी. आपल्याला इथे 5-6 मिनटं वेट करायचे, जोपर्यंत ह्याला पूर्ण उकळी नाही येत. तर दाल तडका बनवायसाठी आपल्याला हे सगळे मसाले जरुरी. तेजपत्ता, ही मोहरी आहे, ही पण टाकायची, आणि थोडा जिरा. आपण कोथिंबीर कापून घेतली आणि टाकली आहे. गॅसची फ्लेम आपण बंद केली आहे. तर थोडंसं ढवळून घ्यायचं आणि नंतर थोड्या वेळ ढाकून ठेवायचं आपल्याला, गॅसची फ्लेम बंद करून. तर आपली दाल फ्राय रेडी झाली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.